खतरनाक खतरनाक खतरनाक. दोन्ही बाजूला खडक आणि मधल्या गॅपमध्ये मधल्या घळीमध्ये ही बोट आलेली आहे. जबरदस्त. हवा जोरात असती तर आतमध्ये येता आलं नसतं, पण आपण सकाळी आलोय. भारीच. कसलं भारी वाटतंय राव. मंडळी आपण तिथे गेलेलो, तिथे दोन्ही डोंगरांच्या मध्ये असलेल्या घळीमध्ये. खरं तरी रॉक पॅच आहेत त्याच्यामध्ये, पॉसिबल झालं नसतं. कसला खतरनाक अनुभव होता. आता मंडळी हे बघा, ह्या अँगलने तुम्हाला परत एकदा रूम दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल किती मोठा रूम आहे ते. आणि मालवणी जेवणाची चव म्हणतात ना जगप्रसिद्ध आहे. आणि रेट्स म्हणे झाले तर ही लाईट हाऊस पर्यंत जायची 3 तासाची राईड आहे. 5000 फॅमिलीसाठी चार्ज असतो. आणि जर आम्ही शेअरिंगला जेव्हा घेऊन जातो तेव्हा एक 3,500-4,000 रुपये आम्ही घेतो. जसे मेंबर्स असतात त्यावर डिपेंड असतं पैसे. कमीत कमी किती माणसांना घेऊन जाता तुम्ही? एक 10 ते 12 लोकांचा ग्रुप चालतो. पण फॅमिलीज असेल तर आम्ही फॅमिलीचेच ग्रुप घेऊन जातो. त्याच्यात बॅचलर्स वगैरे नसतात. जर बॅचलर्स असतील तर बॅचलर्सच बॅच असते. सो देवबाग, मालवण देवबागला याल तेव्हा मात्र आपल्याला सगळी माहिती देणारा आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातला सदस्य असलेला बाबूराव तारी याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय, थेट मालवण देवबागवरून. मंडळी खरं तर आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आपण आहे ना आपल्या मित्राला भेटलो. खरं तर त्याची ओळख तुम्हाला करून देतो. आणि आपण आहे ना आज दुसरा दिवस होता देवबाग मधला, तर आपण स्टे आहे ना एका ठिकाणी केलाय. काल आपण वेगळ्या ठिकाणी केला, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. पण आपण आज आपल्या मित्राच्या ओळखीचा मित्र आहे, ज्याला आपण 3-4 वर्षापूर्वी भेटलेलो जेव्हा आपण कोकण कोस्टल राईड केलेली. सो त्याचा हा स्टे आहे, तर तिथे आलो होतो. तर तिथे आज आपला स्टे होणार आहे. पण इथे आल्याच्या नंतर म्हटलं या स्टे बद्दल देखील तुम्हाला माहिती द्यावी. त्याचबरोबर इतर काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत, वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत, त्याच्याबद्दल माहिती द्यावी. देवबाग मध्ये आल्याच्या नंतर राहायचं कुठे, खायचं कुठे, आणि त्याचबरोबर इतर काही ऍक्टिव्हिटी आहेत ज्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत त्या करायच्या कुठे, याबद्दल थोडीफार माहिती देऊ. खरं तर आज आम्हाला आहे ना वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये बोट राईड करायचे. इथले काही पॉइंट आहेत जे खूप सुंदर आहेत. मग ते डॉल्फिन पॉइंट असू दे किंवा मग सुनामी आयलंड असू दे, मग त्याच्यानंतर गोल्डन रॉक. मी असं ऐकलंय, इव्हन आम्ही रील मध्ये पण बघितलंय. तर माझ्या कॅमेराच्या पाठीमागे माझा मित्र आहे किट्टू, तर त्याने रील मला दाखवलेली. ती काहीतरी पाण्याचा फवारा वगैरे उडतो, त्याला म्हातारीची चूळ म्हणतात. आणि काहीतरी शॉवर वगैरे असं म्हणतात, जो दगडाला आपण ते सगळं पाहायचं होतं. सो आजचा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. आता आपण आहे ना स्टे मध्ये आलो, तर स्टे मध्ये आपण रूम्स कसे आहेत ते बघू. त्याच्यानंतर इथे जेवणाची सोय काय आहे ते बघू. त्यानंतर आपण बोट राईडला जाऊ आणि इतर काही पॉइंट्स आपल्याला जे पाहायला मिळतील त्याबद्दल माहिती देऊ. इव्हन त्याचे रेट्स काय आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये सांगू. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिलं भेटूया आपल्या मित्राला. तर मंडळी मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे आपला देवबाग मधला खास मित्र आपल्याला भेटलाय. नमस्कार. बाबूराव तारी, बरोबर ना? आपण 3 ते 4 वर्षापूर्वी आपण कोकण कोस्टल राईड केली होती, तेव्हा आपल्याला स्कुबा डायव्हिंग ही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यास बाबूरावने हेल्प केलेली. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो बाबूराव, आमच्या चॅनल मध्ये परत एकदा तुझं स्वागत आहे. तुझ्याबद्दल सांग आणि या स्टे बद्दल सांग. त्याचबरोबर आपण जी बोट ऍक्टिव्हिटी किंवा बोट राईड ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्याबद्दल थोडं सांग. स्टे म्हणजे आता हा जो होम स्टे आहे तो माझ्या अंडर आहे. बरोबर. आणि बुकिंग्स वगैरे जे असतील ते होमस्टेच्या दराने आम्ही देतो. बरोबर. सीझन ऑफ सीझनच्या प्रमाणे रेट असतात. अच्छा. सीझन राहिला तर 2-2,500 नॉन एसी, 3,000 पर्यंत एसी असतो. दिवाळी, क्रिसमस, त्याच्यानंतर एप्रिल मे असा सीझन असतो. जेव्हा गेस्ट कमी असतात तेव्हा आम्ही 1,200 रुपये नॉन एसी, एसी 1,500 ते 1,700 पर्यंत देतो. बरोबर. जशी रिक्वायरमेंट असेल गेस्टची त्याप्रमाणे मी रूम अरेंज पण करून देतो. अच्छा. माझ्यापासून बीच 2 ते 3 मिनिटावर आहे. त्याच्यानंतर जर बीच फेसिंग रूम कोणाला पाहिजे असतील तर ते पण अरेंज करून देतो. त्यांच्या बजेटनुसार मी त्यांना करून देतो. आणि दुसरी गोष्ट, आपण रूम्स बघून घेऊ. बरोबर. फर्स्ट फ्लोअरचे रूम्स थोडेसे चेंजेस आहेत आणि खालचे रूम थोडेसे चेंजेस आहेत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट बोट राईडचं, तर बोट राईड आपण उद्या सकाळी करू. बरोबर. 7 वाजताचे राईड असतात, स्लॉट असतो. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही बॅक वॉटरचे काही पॉइंट्स असतात, सुनामी आयलंड, संगम, भोगवा बीच, सिगल,
त्याच्यानंतर रिव्हर अरेबियन सीमध्ये संगमवरून जो बोट आतमध्ये जातो तिथे आम्ही डॉल्फिनचे मासे जे आम्ही दाखवतो. बरोबर. तर आता पण आहे ना रूम्स तर पाहणार आहोत. मला थोडं सांगा की तुमच्याकडे जेवणाची काय सोय आहे का स्टे मध्ये? तुम्ही जसं ऑर्डर देणार ऑर्डरप्रमाणे इथे जेवण बनवलं जातं. इथे रेडी पोझिशनमध्ये काही नसतं. अच्छा. रेस्टॉरंट सारखं बाहेर जसं मिळतं तसं काही नसतं आणि जे असेल ते फ्रेश मिळतं. अच्छा. फ्रोझनचे वगैरे फिश नसतात. फ्रेश फिश आम्ही आणूनच ठेवतो. 2 दिवसात क्लिअर होऊन जातं. आजचं जेवण आपलं इथेच होणार आहे. त्याच्यामुळे आपण ते जेवण कसं होणार आहे किंवा काय त्याची चव आहे हे सगळं पुढे सांगू. पण आता आपण रूम बघून घेऊया. आपल्या मित्राशी गप्पा गोष्टी झाल्या. त्याचा स्टे बघून घेऊया. स्टे मधले रूम बघून घेऊया. पहिला आपल्याला आता एक 2 नंबरचा रूम त्याने दिलाय. बाकी सगळ्यांमध्ये गेस्ट फुल आहे. तर आपल्याला फर्स्ट फ्लोअर वरती जरी रूम पाहता आला तो देखील मला पुढे दाखवतो. पण पहिला आपण हा रूम बघून घेऊया. या. बघा मस्त आहे. तर मंडळी इथून आत आल्याच्या नंतर बघा भला मोठा असा स्पेशियस रूम आहे. मस्तपैकी बघा इथे पण जागा आहे. बेडच्या दोन्ही बाजूला जागा आहे. आणि हा बघा बेड पण मोठा आहे. 2 चादर आहेत आणि टॉवेल सोप आहे. 2 उशा आहेत. आरसा वगैरे आहे. कपडे वगैरे हँग करण्यासाठी इकडे हे हुक आहेत. त्याचबरोबर इकडे AC आहे. आणि आपण पहिलं वॉशरूम बघूया. वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन आहे. शॉवर आहे. तर गरम पाणी देखील इकडे सकाळी 7 ते 11 या वेळेस उपलब्ध आहे. चला पहिलं पर्यटक म्हणून आपण येतो तेव्हा काय पाहतो तर रूम नीट अँड क्लीन आहे की नाही, त्याचबरोबर वॉशरूम क्लीन आहे की नाही. इथे AC पण आहे आणि बघा रंग पण छान आहेत. आणि हा असा व्ह्यू आहे बघा इथून छानपैकी. पंखा पण आहे सोबत. मस्तपैकी कलर केलाय आणि वाईब बघा एकदम मस्त छान अशा आहेत. आणि समोरच जसं आपण बाहेर गेल्यावरती हा रूमचा बाहेरचा व्ह्यू आहे बघा. मंडळी आत्ता आपण आहे ना ग्राउंड फ्लोअरवरती असणाऱ्या रूम्स बघितल्या किंवा एक रूम बघितला. आत्ता आपण आहे ना फर्स्ट फ्लोअरवरती आलो आहोत. तर इथला रूम पण बघून घेऊया. मस्तपैकी वरून एक चांगला व्ह्यू देखील मिळतो. पण आता पहिला आपण रूम बघूया, त्यानंतर वरून कसा व्ह्यू दिसतो ना ते देखील दाखवूया. या मंडळी हा बघा हा रूम आपल्याला आता त्यांनी क्लिअर करून दिला आहे किंवा चेकआउट झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा रूम पाहायला मिळतो आहे. इकडे आत आल्याच्या नंतर बघा पूर्ण रूम मोठा स्पेशियस आहे. त्याचबरोबर इकडे बघा मोठा बेड आहे. 2 चादर आहेत. पिलो आहेत. उशा आहेत 2 आणि 3 जण आरामात झोपू शकतील. पण इथे खाली मॅट्रेस वगैरे देतात. सो ते देखील दादाने सांगितलं आहे. इकडे बघा पूर्ण चिऱ्याची बांधणी असलेला हा रूम आहे. त्याच्यामुळे इथलं आतलं वातावरण अप्रतिम. समोर AC आहे. पंखा आहे. आणि हे बघा इकडे अशी खिडकी. हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर आपण बाथरूम बघून घेऊया. बाथरूम क्लीन असणं गरजेचं असतं. तर मंडळी बाथरूम वगैरे पण बघा मस्तपैकी छान असा क्लीन आहे. आता मंडळी हे बघा ह्या अँगलने तुम्हाला परत एकदा रूम दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल किती मोठा रूम आहे ते. चला थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. खिडकी उघडून बघा तुम्हाला समोरचा व्ह्यू मिळतो. हा नारळीची झाडं. त्याचबरोबर आपण असं बाहेर आलो की आपल्याला हा पहिल्या मजल्यावरून हा व्ह्यू मिळतो. मस्तपैकी सुंदर अशी नारळीची झाडं. इतर आपल्या कोकणात झाडं जी आपल्याला पाहायला मिळतात ती सगळीच झाडं आपल्याला पाहायला मिळतात. चला आपला मस्तपैकी फर्स्ट फ्लोअरचा रूम बघून झाला आहे आणि समोरचा परिसर देखील तुम्हाला दाखवला आहे. आता इकडे बघा आपण इथून असं वरती आलो होतो. शिडी पण प्रॉपर आहे वरती येण्यासाठी. तर हा फर्स्ट फ्लोअरवरून दिसणारा व्ह्यू. चला मंडळी मस्तपैकी दुपारची वेळ आहे आणि आपल्यासमोर जेवण आलं आहे. आपण सगळेच मिक्स असं जेवण जेवणार आहोत. वेगवेगळ्या थाळी ट्राय करणार आहोत. मालवणला आल्याच्या नंतर मासे खाल्लेच पाहिजेत आणि मालवणी जेवणाची चव म्हणतात ना जगप्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे मालवणला आलात तर मासे खाल्लेच पाहिजे. आणि आपण आज या स्टेमधली मस्तपैकी फिश थाळी ट्राय करणार आहोत. आपण सुरमई थाळी मागवली. अजून थाळ्या आपल्या येत आहेत. हे बघा हा दादा आहे. चला मंडळी मस्तपैकी दुपारचं जेवण आलंय. खरं तर मालवणमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही फिश खाल्लेच पाहिजेत. चला झटपट चव सांगूया. चपाती आहे. त्याचबरोबर इकडे भात आहे. इकडे हे कालवण आहे तिकल्याचं छानपैकी. इकडे जवला चटणी आहे. आणि इथे बघा सोलकढी कांदा लिंबू. आणि बघा हे मस्तपैकी सुरमईचा पीस बघा केवढा मोठा आहे.
चला याची चव सांगूया. पहिलं तर आपण सुरमई टेस्ट करूया. मस्त. मंडळी, आपल्यासोबत मित्र आलेत आपले, त्यांना आपण जेवणाची चव विचारूया. दादा, चव कशी आहे? एक नंबर मस्त आहे, कडक आहे. हा अभि. एक नंबर सुरमई तर एक नंबरच झाली. हा, आम्ही सुरमई थाळी आणि बांगडा थाळी मागवलेली आणि कंबाईन खातोय. किट्टू, ऑथेंटिक चव ना? जबरदस्त. चला जेवून घेऊया. तर मंडळी, आत्ताच आपण आहे ना अस्सल मालवणी स्टाईलचं चविष्ट जेवण जेवलं. खरं तर मालवणला आल्याच्या नंतर मासे खाल्ले पाहिजे ते प्रत्येक वेळी आपण ऐकतो, तसंच काहीच आहे. अस्सल मालवणी जेवायचं असेल तर तुम्हाला मालवणमध्ये यावं लागेल. आणि आम्ही आलो आहोत देवबाग मध्ये. त्यातल्या त्यात इथलं जेवण अप्रतिम होतं. आपल्यासोबत हा दादा आहे. ह्या दादाने आम्हाला जेवण सर्व केलं. सुरमई थाळी आणि बांगडा थाळी होती. सो जेवण खूप छान होतं. तुझं नाव काय दादा? निखिल. मिथिल. मिथिल खूप इकडे स्टे इथेच असतोस ना स्टे मध्ये? सो कधी आलात तर मिथिलला नक्कीच भेटा. खूप चांगला मुलगा आहे. जेवण एक अप्रतिम होतं. थँक्यू. सुप्रभात मंडळी, आज आहे तिसरा दिवस आणि आज आपण खास ज्या गोष्टीसाठी आलो होतो, बोट राईड करायला किंवा बोट सफारी करायला, तर ती आज होणार आहे. मस्तपैकी वेगवेगळे पॉईंट दाखवण्यात येणार आहेत देवबागवरून. सो पुढे व्हिडिओ बघा. होमस्टेमधला कालचा एक्सपिरियन्स एक नंबर अप्रतिम होता. आपला मित्र बाबूराव तारे आहे ना, त्याच्या अंडर हा होमस्टे आहे आणि आता त्याच्याच माध्यमातून आपण बोट राईड वगैरे करायला जाणार आहोत. चला, बोट सफारी, बोट राईड जे काय आहे ते करूया आणि मस्तपैकी इथले पॉईंट बघूया. आता इथे बघा, इथून आपण निघतोय पुढे टुवर्ड्स सुनामी आयलंडला. चला मंडळी, देवबागमधली सकाळ अप्रतिम. आम्ही जेव्हा कोकण कोस्टल बाईक राईड करत आलो होतो तेव्हाची आठवण झाली. खरं तर जबरदस्त. मस्तपैकी आता सकाळची वेळ आहे, थंड वातावरण आहे. बरेच जण असे म्हणतात की समुद्राच्या काठी किंवा समुद्रावरती बीचवरती थोडंसं गरम वातावरण असतं, पण इथे आहे ना सकाळचं वातावरण एकदम मस्त प्रसन्न आणि मस्तपैकी थंड आहे. चला, बोट राईड किंवा मग आता आपण पुढे काही बोट सफारी करणार आहोत, तर ते तुम्हाला दाखवतो. वेगवेगळे पॉईंट्स पाहायला मिळतील, मजा येतील. तर डॉल्फिन पण सकाळी दिसतात असं बाबूने सांगितलं आहे. बघूया. चला, आता बघा, इथूनच वॉकिंग डिस्टन्स आहे सुनामी आयलंडकडे जाणार हा रस्ता. इथूनच आपले मित्र वगैरे तयार झालेत. चला, मंडळी, आता आपण स्टेपासून आहे ना थोडंसं बोटिंग पॉईंट जवळ आलो आहोत आणि आत्ता आपण आहे ना इथे काही बोटिंग पॉईंट आहेत ना ते सगळे पाहणार आहोत. तुम्ही जेव्हा देवबागला येता ना तेव्हा तुम्हाला नक्कीच एक कुतूहलता असते की बोटिंग पॉईंटमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे. तर हे सगळी माहिती हवी असेल तर पुढे आता कंटिन्यू व्हिडिओ बघा. कारण आपण काल स्टे तुम्हाला दाखवला, तिथलं फूड दाखवलं, तर आपण आता वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करतोय. तर बोट राईड करत इथले सगळेच पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत. इवन या बोट राईडची प्राईस काय, रेट्स काय आहेत ना ते देखील आपण व्हिडिओच्या थोडंसं नंतर सांगणार आहोत बोट राईड झाल्यावर. सो व्हिडिओ पुढे बघत राहा. चला, बोट राईडला थोड्याच वेळात सुरुवात होईल, कारण बोट आपली इथे धक्क्याला लागणार आहे. चला, आपली बोट आलेली आहे आणि आपल्या बोट राईडला सुरुवात होत आहे. मंडळी, आता पण आहे ना बोट राईडला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर आहेत ना सेफ्टी म्हणतात ना पहिली, तर आपल्याला लाईफ जॅकेट केलं आहे. तर हे आपण आता पहिलं घालूया. सो कधीही तुम्ही मालवणमध्ये आलात, सिंधुदुर्गमध्ये आलात, बोट राईड करताय, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करताय, हे महत्त्वाचं आहे. सो हे घातल्याशिवाय पाण्यात उतरूच नका. पण इथले देखील सगळे बोट राईड करवणारे किंवा मग आपला बाबूचा आहे, बाबूची बोट आहे बाबूराव तारेची, तर तिथे देखील लाईफ जॅकेट्स आहेत. चांगली गोष्ट आहे. आपण हे घालून मग बोट राईडला आता सुरुवात होणार आहे. चला, गणपती बाप्पा. चला, बोट राईडला सुरुवात झालेली आहे. आमच्या गावचा एंड आहे, देवबाग गावचा एंड, आणि याच्या 3 साईडला पाणी आहे. आपण आलो, ही पहिली बाजू आहे, ही दुसरी, आणि आपण जाणार आहोत हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आणि कर्ली नदी यांच्या या ज्या लाटा येत आहे, हा पूर्ण देवबाग संगम आहे. याचं कसं आहे, वरतीला समुद्राचं पाणी या नदीमध्ये, बोर्डीला नदीमधून परत समुद्रामध्ये जातं. त्याच्यामुळे या नदीचं पाणी खारं आहे, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे.
हाय टाईडला पाणी आतमध्ये येतं, लो टाईडला परत समुद्रामध्ये जातं. वरतीला जी आयलंड आहे ती पाण्याच्या खाली जातात, ओहोटीला परत जी आयलंड आहे ती सगळी पाण्याच्या वरती येतात. म्हणून याला देवबागचा संगम बोलतात. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा हा संगम आहे. त्याच्या लाटा येतात, हा पूर्ण देवबाग संगम आहे. मंडळी, असलं भारी वाटतंय ना. सकाळी सकाळीच आपण बरोबर 7 वाजता बोट राईडला सुरुवात केली आहे आणि आता आपण संगम पॉइंटला पोहोचलोय, जिथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. भारी वातावरण. आता पुढे पुढे काही पॉइंट दिसतील तसं तसं ते बोटवाले दादा आपल्याला सगळ्याच गोष्टी समजावून सांगणार आहेत. मस्त. या बोट राईडचा आनंद मात्र घ्यायला विसरू नका जेव्हा तुम्ही देवबागला याल. जबरदस्त. सुरुवात तर भारीच झाली आहे. आता पुढे कोणते कोणते पॉइंट पाहायला मिळतात बघूया. एवढे सगळे सीगल पक्षी एका बेटावर. भारी. बाप रे, एवढे सारे सीगल पक्षी बघा फक्त या आयलंड वरती. हा नजारा आपल्या कोकणात आहे. जबरदस्त. कसलं भारी वाटतंय मंडळी. हे परदेशात आपल्याला असे सीन पाहायला मिळतात, बाली वगैरे त्या साईडला, पण हे आपल्या कोकणात आहे. जबरदस्त. मंडळी, हे आहे लाईट हाऊस. पोर्तुगीज काळातलं जुनं लाईट हाऊस. आता इथे वरती जाणाऱ्या शिड्या होत्या पूर्वी, पण आता काय तिथून जाता येत नाही, की मग शिड्या नाही आहेत. पण बघा, भारी वाटतंय. पोर्तुगीज वेळेतलं लाईट हाऊस, जुनं लाईट हाऊस, पण कसलं भारी दिसतंय. आता आपली बोट जाणार आहे 2 खडकाच्या मध्ये. ऍडव्हेंचर, नुसता ऍडव्हेंचर. कसलं थरारक भारी.
फायनली बोट बाहेर आलेली आहे 2 खडकाच्या मधून. डीप सी मध्ये एवढी ऍक्टिव्हिटी म्हणजे एक वेगळाच थरार. जबरदस्त. हे बघा आपण तिथून आलोय मंडळी, तिथून असं फिरून आलोय. आता बोटवाले दादा आपल्याला अशा एका घळीमध्ये नेत आहेत, म्हणजे एक म्हणतात ना खडकाला क्रॅक पडले आणि त्याच्या घळीमध्ये आतमध्ये बोट जर हवा असेल नसेल काहीतरी म्हणाले, त्यांना विचारू परत एकदा. पण आपली बोट आतमध्ये जाते बघा इथे. खतरनाक खतरनाक खतरनाक. हू. दोन्ही बाजूला खडक आणि मधल्या गॅपमध्ये, मधल्या घळीमध्ये ही बोट आली आहे. जबरदस्त. हवा जोरात असती तर आतमध्ये येता आलं नसतं, पण आपण सकाळी आलोय. भारीच, कसलं भारी वाटतंय मंडळी. आपण तिथे गेलेलो, तिथे दोन्ही डोंगरांच्या मध्ये असलेल्या घळीमध्ये. खरं तरी रॉक पॅच आहेत त्याच्यामध्ये, पॉसिबल झालं नसतं. कसला खतरनाक अनुभव होता. लाटा किंवा हवा कमी आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ शकलो. भारी. पूर्ण ह्या रॉक पॅचला आपण वळसा घालून बघा, या इथून गेलेलो, 2 रॉक पॅचच्या मधून गेलेलो आणि तिथून परत एकदा त्या घळीमध्ये गेलो आणि पूर्ण वळसा घालून परत एकदा इथे आलोय. भारी. थरार, नुसता थरार. पोर्तुगीजांनी बांधलेल्या लाईट हाऊसला बघून आता आपण इंग्रजांनी बांधलेल्या लाईट हाऊसकडे जातोय. हे जुनं लाईट हाऊस जे पोर्तुगीजांनी बांधलं. आता नवीन लाईट हाऊसकडे आपण जातोय. चला. आता आपण आलो आहोत इंग्रजांनी बांधलेल्या लाईट हाऊस मध्ये. बघा इथून वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत, त्याचबरोबर वरती काही कामाला माणसं देखील आहेत. वरती राहण्याची सुविधा आहे. पाणी समुद्राचं फिल्टर करून वापरण्यात येतं अशी माहिती आपल्याला दादाने दिली आहे. सो हे लाईट हाऊस सौर ऊर्जेवरती कार्यरत आहे आणि इथला देखील एक्सपिरियन्स भारी आहे. आता पायऱ्या तुम्हाला दाखवतो, इकडे बघा. ह्या वरती जाणाऱ्या लाईट हाऊसला जाणाऱ्या पायऱ्या आहेत. आपण जाऊ नाही शकत, पण इथे काम करणारी माणसं इथूनच जातात. मंडळी आता आपण लाईट हाऊसच्या एक्झॅक्ट पाठी आलो आहोत आणि इथून देखील वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण थोड्याशा वरती तुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे कदाचित ह्या इथून वरती जाणं तेवढं डिफिकल्ट वाटतंय. बघा हे बघा, हे मधला पॅच तुटलेला आहे. मंडळी हे बघा, इथून जो काही असा फवारा उडतो, स्नोफॉल उडतो, तसं इथे देखील हा तो पॉइंट आहे. आणि आतमध्ये जाताना स्नो उडतो. खरं तर हे पाहायला आपण आलो होतो. आणि या ज्योती
मंडळी, हा आहे समोर निवती बीच आणि बाजूलाच गोल्डन रॉक आहे. याच्यावरती सकाळची सूर्यकिरणं पडतात तेव्हा हा सोनेरी रंगाचा दिसतो. संध्याकाळी आला तर थोडंसं काळपट असतं किंवा मग तेवढा गोल्डन दिसत नाही. पहिल्यांदा ऍक्च्युली देवतीचा किल्ला आहे वरती. किल्ला होता ते अळणी बुरुज. त्या साईडने ते आपल्याला बुरुज दिसत आहेत आणि त्याचे हे सगळे देवतीचे रॉक आहेत. देवती रॉक मंडळी, आत्ता आपल्या समोर आहे निवती रॉक्स. वरती निवती किल्ला होता फार पूर्वी आणि आता इथे बघा हे सगळे रॉक्स आहेत. मंडळी, आत्ता आपण येऊन पोचलो आहे सुनामी आयलंडला. आता इथे बघा वॉटर स्पोर्ट वगैरे चाललेले आहेत आणि त्याचबरोबर इकडे बघा असे स्टॉल्स पण आहेत. तर मंडळी, हे आहे सुनामी आयलंड आणि इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे होते. स्टॉल्स वगैरे बघा काही आहेत. इथे फूड स्टॉल्स आहेत ॲक्च्युली. तुम्हाला मोदक, उकडीचे मोदक वगैरे किंवा इतर काही खाद्यपदार्थ इथे सर्व केले जातात. वॉटर स्पोर्ट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुनामी आयलंडला देखील भेट देऊ शकता. चला, जवळजवळ सगळेच पॉईंट आपण एक्सप्लोअर करून परत एकदा आपल्या ज्या ठिकाणी आपण बोट पकडलेली त्या ठिकाणी पोहोचलो. भारी एक्सपिरियन्स होता खरं तर. देवबागला आल्याच्या नंतर हा एक्सपिरियन्स घ्यायला मात्र विसरू नका. चला, ते आपण जी बोट राईड केली ना त्याच्यामध्ये अजून एक काही पर्यटक होते. दादा, तुमचं नाव काय? विश्वजित चौगुले, कुठून आलात? कोल्हापूरहून. कसं वाटलं बोट राईड? मस्त वाटलं. हा फिरून सगळे स्पॉट त्यांनी दाखवले. हा हे असं काहीतरी वेगळा अनुभव कोकणात आल्यावर प्रत्येकाने घ्यावा असा अनुभव आहे. तुला कसं वाटलं सर? छान. अरे वा, सो स्वीट. खतरनाक. अरे भारी. तर मंडळी, खरं तर आपण बोट राईड करण्यासाठी खास आपल्या गावातून इकडे आलो होतो आणि आपले मित्र सोबत होते. कसं वाटलं अभि? एक नंबर. अविस्मरणीय होता आपला जो आताचा जो हे होता, आपण बघितलं सगळं टोटल एक नंबर होता. तुम्ही पण या आणि व्हिजिट द्या आणि याचा बोट रायडिंगचा तुम्ही आनंद घ्या. अरे वा. किट्टू, कसं वाटलं? एक नंबर, मस्त वाटलं. अरे भारी. दादाला विचारा. दादाला सकाळी पहाटे उठवलं कारण उन्हातून भरपूर ऊन झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं प्रवास चांगला, मस्त बोटीने मजा वाटते आहे ना. फिरायला. चला, भारी. मंडळी, आज आपण आहे ना मस्तपैकी बोट राईड केली किंवा मग बोट सफारी केली. एकदम भन्नाट एक्सपिरियन्स होता. सो ऑल ओव्हर आपण दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जे काही केलं म्हणजे आपण स्टे पण दाखवला, मग तिथलं फूड दाखवलं, त्याचबरोबर बोट राईडचा एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्हाला दाखवलं. बरं, या सगळ्या गोष्टींचं पॅकेज कसं आहे किंवा काय रेट्स आहेत, बोट राईडची प्राइस काय आहे, हे सगळं आपण आपला मित्र बाबूराव याच्याकडून जाणून घेऊया. बाबूराव, काय प्राइस आहे किंवा कसं काय तुमचं सिस्टीम असते? ही आता तुम्ही जी केलं ती 3 तासाची बोट राईड होती. हा. त्याच्यामध्ये 12 ते 13 पॉईंट आम्ही क्लिअर करतो. अच्छा. बोट सफारी म्हणजे बोटने जाताना त्याच्यामध्ये पॉईंट तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. आम्हाला इथूनच इथे जायचे, तो जसा रूट आहे त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. बरोबर. पहिलं आहे ना सुनामी आयलंड, त्याच्यानंतर संगम पॉईंट, भुगवा बीच, मिनी केरळ. त्याच्यानंतर आम्ही एंटर करणार डॉल्फिन सफारीसाठी समुद्रामध्ये 8 ते 10 किलोमीटर जाऊन. डॉल्फिन नावाचा पाण्यातला असतो, तो आम्ही शोधून दाखवायचा प्रयत्न करतो. पाळलेले डॉल्फिन नसतात किंवा शो नसतो की बाबा जाऊन आपण दाखवणारच. 100% गॅरंटी नसते की आम्ही जाऊन दाखवणार. आम्ही 80% गॅरंटी देतो आणि 20% तुमच्या लकवर डिपेंड असतं. तुम्ही 7 वाजता जा, 10 वाजता जा, 1 वाजता जा, तुमचं लक असेल तर डॉल्फिन मासा दिसतो. ते असं काही पाळलेले नसतात मासे की दाखवणारच म्हणून 100%. त्याच्यानंतर डॉल्फिन नंतर आम्ही निवती रॉक, गोल्डन रॉक, निवती बीच आणि त्याच्यानंतर आम्ही वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे लाईट हाऊस, दीपस्तंभ असं म्हणतात त्याला, जे 2 लाईट हाऊस आहेत. एक ओल्ड लाईट हाऊस, एक न्यू लाईट हाऊस. पोर्तुगीज काळातलं एक लाईट हाऊस आहे, ब्रिटिश काळातलं एक लाईट हाऊस आहे. पूर्ण बांधकाम त्या काळातलं आहे, जे आम्ही तुम्हाला दाखवतो जाऊन. आणि रेट्स म्हणायचे झाले तर ही लाईट हाऊसपर्यंत जायची 3 तासाची राईड आहे.
5000 फॅमिलीसाठी चार्ज असतो. आणि जर आम्ही शेअरिंगला जेव्हा घेऊन जातो तेव्हा एक 3,500-4,000 रुपये आम्ही घेतो. जसे मेंबर्स असतात त्यावर डिपेंड असतं पैसे. कमीत कमी किती माणसांना घेऊन जाता तुम्ही? एक 10 ते 12 लोकांचा ग्रुप चालतो. पण फॅमिलीज असेल तर आम्ही फॅमिलीचेच ग्रुप घेऊन जातो. त्याच्यात बॅचलर्स वगैरे नसतात. जर बॅचलर्स असतील तर बॅचलर्सच बॅच असते. अच्छा. असं. आणि डॉल्फिनचं जसं मी सांगितलं तसं पाण्यातला मासा असतो, त्याची गॅरंटी नसते. बरोबर. छोटे छोटे मासे खाण्यासाठी ते डॉल्फिन येतात तेव्हा दिसतात. बरोबर. असा शो वगैरे काय नसतो. आणि निवती रॉक, गोल्डन रॉक, निवती बीच हे निवती गावातलं, वेंगुर्ला तालुक्यातील निवती गावातले हे 3 स्पॉट आम्ही दाखवतो जाऊन तिथे. अशा प्रकारची ही आपली बोट सफारी असते. बरोबर. तर तुम्हाला शॉर्ट राईड म्हणजे बोट राईड पाहिजे असेल की आम्हाला बाबा 3 तासाची राईड म्हणजे खूप होते, तो आम्हाला शॉर्ट राईड पाहिजे, तर 1-1.5 तासाची पण राईड आहे जी आम्ही निवतीपर्यंत घेऊन जातो. त्याच्यामध्ये लाईट हाऊस स्किप होतात आणि बाकी सगळे पॉईंट फिरवले जातात. आणि जर तुम्हाला 2-2.5 तासाची म्हणजे राईड पाहिजे असेल, बोट राईड, बाबा आम्हाला निवती गोल्डन रॉक नको आहे, तर तुम्ही डायरेक्ट डॉल्फिन करून लाईट हाऊस करून रिटर्न येऊ शकता. ती तुम्हाला 2 तासाची राईड होऊन जाते. बरं, त्याचे चार्जेस किती असतात? चार्जेस डायरेक्ट लाईट हाऊस गेलो तर 4,000 आहे. आणि स्किप करून निवती गोल्डन रॉक, निवती बीच स्किप करून डायरेक्ट लाईट हाऊस जाऊन आलो तर 4,000 आहे फॅमिलीसाठी. शेअरिंगला असेल तर तेवढंच, म्हणजे थोडंसं एक 500-1000चा फरक असतो त्याच्यामध्ये. आणि निवती रॉक, गोल्डन रॉक, निवती रॉकपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला एक 2,000 पर्यंत आम्ही घेऊन जातो. 1-1.5 तासाची राईड असते. त्याच्यावर डॉल्फिन, निवती रॉक, गोल्डन रॉक, बाकी सगळे बॅकवॉटरचे संगम, सुनामी आयलंड, भोगुवे बीच, मिनी केरळ, माउंटनमध्ये बनलेला नारळाच्या झाडांनी एक क्रोकोडाईलचा शेप, मगरीच्या आकाराचा शेप, तो आम्ही तुम्हाला दाखवतो. म्हणजे मालवण देवबागला आलात त्याच्यानंतर तुमचं राहायचं कुठे, खायचं पण सोय तुम्हाला होऊन जाणार एकाच ठिकाणी, त्याचबरोबर फिरायचं कुठे हे देखील गाईड करतात. हे वॉटर स्पोर्ट कसे करतात त्याबद्दल देखील माहिती करतात आणि ते स्वतः कंडक्ट करतात. स्वतः बाबूरावची बोट आहे, त्याच्यामुळे हे सगळे पॉईंट तो फिरवतो. त्याच्यासाठी त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये ते देखील त्याचं स्कुबा डायव्हिंगचं पण सेटअप आहे, जे आम्ही 3 वर्षापूर्वी केलेलं. भन्नाट एक्सपिरियन्स होता. मी तुम्हाला आय बटनमध्ये हा तो व्हिडिओ देईनच. सो मालवण देवबागला याल तेव्हा मात्र आपल्याला सगळी माहिती देणारा आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातला सदस्य असलेला बाबूराव तारी याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला एकदम म्हणतात ना सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने फिरता येईल. कुठल्या हॉटेलमध्ये जरी स्टे, त्याच्या होमस्टे जर फुल असला आणि इतर ठिकाणी देखील तुम्हाला स्टे हवा असला तरी त्याची सोय देखील तो करतो. सो आपण बाबूराव तारीचा आपण नंबर स्क्रीनवरती देऊया. तू नंबर सांगू देखील शकतोस. हो, माझा नंबर आहे 9545745456. बरोबर. सो जेव्हा तुम्ही मालवण देवबागला यायचा प्लॅन करत असाल तर आवर्जून भावाला कॉल करा. आपल्या कोकण संस्कृती परिवारातला सदस्य आहे, त्याचबरोबर आपल्या कोकणातला तरुण आहे ज्याची पर्यटनासाठी धडपड सुरू आहे. मंडळी, मस्तपैकी आमचा हा मालवण देवबागचा पिकनिक प्लॅन किंवा मग ट्रिप एकदम भारी भन्नाट झाली. खरं तर अजून आपल्याला मालवणला जाऊन इतर काही स्पॉट एक्सप्लोअर करायचे आहेत, पण वेळेचं बंधन आहे. आपल्या मित्रांनो फक्त 2 दिवस काढलेले नवीन वर्षासाठी आणि आम्ही त्यातल्या त्यात मालवण देवबाग निवडलं या ट्रिपसाठी. भन्नाट एक्सपिरियन्स, बोट राईडचा देखील भन्नाट एक्सपिरियन्स. खरंच एक चित्त थरारक असं वाटतं त्या रॉक जवळ जाऊन, मग त्या गळीमध्ये जाताना. त्याचबरोबर ते म्हाताऱ्याची चूळ अशी उडते. आता नवीन त्याला शॉवर वगैरे म्हणतात, असं ज्या लाटा येऊन खडकावर आपटतात आणि शॉवर उडतो. सो ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आठवणीमध्ये कैद करणं आणि त्या पाहणं, एक्सपिरियन्स करणं ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन करत असाल तेव्हा मात्र मालवण देवबागला नक्की विचार करा या डेस्टिनेशनचा, असं मी सांगेन. आणि त्यातल्या त्यात आपला मित्र बाबूराव तारी देवबागला आल्याच्या नंतर पहिलं त्याला कॉल करा आणि सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. कसं आहे, तुमचं फिरणं सगळं सोपं होईल. जेवायचं कुठे, राहायचं कुठे, खायचं काय, त्यानंतर बोट राईड कसे करायचे, वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तुमचं फिरणं सोयीस्कर होईल. सो मंडळी, चला तुर्तास हा व्हिडिओ तर आपण इथेच थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. आणि तुमचा पुढचा ट्रिप प्लॅन कुठे ठरला असेल तर देवबागला आणि मालवण देवबागला यायला विसरू नका. चला मंडळी, भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं जसा.